बुवा अरे मला वाटलं प्रावे बिहाला बघते हेच प्रावे, कारण हे खाली असं मुंडकं टाकून बसला मला सेम प्रावे दिसला. काय नाही निवांत, तुम्ही सांगा. जय भीम जय भीम जय भीम. हॅलो गाईज, तर आपण निघालेलो विश्रांतवाडीला. काय यार तुमचं ताळमेळ जुळतंय का? हा जुळतंय का ताळमेळ? एकदा तुम्ही कॅमेरा फिरवून अभिजितकडे पाहू शकता, चिकन पट होऊन आलेला आहे आता एकदम ओके मध्ये. राव दाढी नव्हती काढायची मला. तू बाहेर का आला उतरून ते सांग पहिले. तुला लागलं कुठे याला? लागलं कुठं कुठं होतं याला? अगो आपटलं होतं नाही. लावा ना रेस, रेस लावा ना. त्यातल्या त्यात बेवड्यासोबत रेस लावा तुम्ही. अरे काल मी तेच म्हणलं, शुद्धीतल्या माणसांसोबत नका लावा तुम्ही. त्याला निवांत आलं. मागचं शीट खोला. कोण खोलते मागचं शीट? कोण बसणार आहे? मी. हा मग सिद्धू चालवतो गाडी. ए भरोसा ठेव त्याला, इथे रे गाडी. असं नका म्हणून राव. बस चल प्रभा. लयच वाकून बसलास रे स्वप्न. मला वाटेल तुला लय त्रास व्हायचा. आपला सिद्धू आहे मला ड्रायव्हर, विषयच नाही. चला फक्त नीट नाही रे बाबा. तर आपण विश्रांतवाडी मध्ये आलेलो आहे. पुढे साऊंड सिस्टमचे बिताडं लागलेली आहे, ते आता पुढे जाऊन बघणार आहे आपण. इथंच बंद आहे. इथंच पार्किंग इकडच आहे. पुढे नाही, पुढे बॅरिकेड लावलेले. हे अजून 1 किलोमीटर. 1 किलोमीटर काय एवढं नाही. 1 किलोमीटर अशा प्रकारे थोडा बोरा होतो आणि निघू आता काय तिथे गेलो होतो. मला बिताडं दाखवतो. आपण इकडे आलेलो आहे भीमी जयंती बघण्यासाठी. विश्रांतवाडी येथे, विश्रांतवाडीमध्ये खूप मोठी जयंती साजरी केली जाते. इथं इंटरनॅशनल सिस्टीम आहे, अमेरिकेची सिस्टीम आहे म्हणतात, खूप फेमस आहे. ती बघायला आलोय आपण. ती आज वोकल व्हॉइस अमेरिका. वोकल मी लोकल म्हणणार, पहिला विचार केला की लोकल नसणार आहे, ते वोकल असणार. गाईज सबस्क्राईब चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा. यायला लागलाय आवाज येतपर्यंत सिस्टम येतोय. पण यावेळेस जरा लांब गाडी. डायरेक्ट चंद्रावर आवाज. मी जमिनीवर राहतच नाही ना आपण. हे स्वप्न्या सुरुवात झालेली आहे.
पदाधिकारी सभासद यांना विनंती आहे की त्यांनी म्हणजे अजून जेवढा आज जाईल तेवढा आहेच, पण आपल्याला दुसरीकडे जायचंय. कंबर दुखते पण आता कंबर दुखते पण एवढा नाचतोय, नाचताना कमरेचं लक्षातच राहत नाही, पण नाचून झाल्यानंतर चालताना अशी कंबर दुखून येते, काय सांगून काय नाही. तर मित्रांनो आता विश्रांतवाडीचं आम्ही आठवून आता पिंपरीला चाललेलो आहे. आता बघूया पुढे आता पिंपरीमध्ये नॅशनल नाही तर इंटरनॅशनल साऊंड सिस्टीम आलेली आहे, ती आम्हाला महत्त्वाचं बघायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो. त्याच्यामुळे लवकर जाता म्हणलं विश्रांतवाडी करून जाऊ, पण विश्रांतवाडी आतमध्ये घुसतो मी बाहेरच येऊ वाटायला, पण आता शेवटी नाही होतं. इंटरनॅशनल बघायचं त्यामुळे तिकडे चाललंय. तर पुढे चला आम्ही तुम्हाला दाखवतो इंटरनॅशनल साऊंड सिस्टम. आता गाडी कशी काढायची, मागून बी टू व्हीलर पुढून बी टू व्हीलर. सिद्धू ड्रिफ्ट मारायला त्याला ड्रिफ्ट तिथं. आता हळूहळू घे, हळूहळू घे घे घे, बस झालं. हे यार तू अण्णांनी बोल की काय. आता आम्ही बसलेली पिंपरीमध्ये आणि इथून जवळजवळ अजून 3-4 किलोमीटर सगळं सलगच चालत. 800 रुपये 1000 रुपये डोक्यावर पाणी. अरे ते काचेला खायचं का खुर्ची नाही, पाववाला बेडा असेल. अंडा बुर्जीचं विसरलं घ्यायला, काय झालं होतं अंडा बुर्जीचं विसरला का. अरे वडा आहे, वडापाव खातोय. माझे जरा कान थोडे रिलॅक्स झालेत आता, नाही का, जरा रिलॅक्स झाले होते मग बसून अशी पोंग 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 कान करत होते. नाही जाऊ दे, तू बॅक कॅमेरा चालू केला तर ऐक ना बाळा. हो लाईट आहे आपल्याला लाईट आहे. आता मी दिसतो, तू बी दिसतो, हे नको विसरू. हे काय ते कोल्हापुरी ठेसा ना. अरे एवढा नको देऊ त्याला, बस रे, एवढा नको देऊ. स्वतःला एक टिपका त्याला एवढा. कुठं वड्याला मिळत नाही घास, गाडव खाते च्यवनप्राश. हे स्वप्न्या जायचंय कुठं. इंस्टाग्राम वर चेक करतोय. मंडळ बंद आहे बघायचं मंडळ.
तर मित्रांनो आम्ही आता सगळं तर नाही आम्हाला कव्हर करता आलं, जेवढं कव्हर करता आलं आम्ही तेवढं केलं. आमचा एक साथीदार गायब झाला. आमचा जरा स्वप्नील दिदी पायकराव गायब झालेला आहे. आणि त्याला आता जरा शोधण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. नाही नाही त्याला इतकं पाठी दुखत होतं पण असलं नाचत होतं ना. कुठं आपलं गेलं ना 12 वाजता गेले त्यामुळे. अरे आपण किती किलोमीटर चाललो होतो मागाशी, त्याच्यानंतर आपण 2 का 3 किलोमीटर चाललो. 13 किलोमीटर आणि हे 13 आणि 3 किती झाले, 16 किलोमीटर आपण चाललोय. 16 पेक्षा जास्त चाललोय पण 12 वाजले म्हणून त्याचं ते फुल स्टेपचं ते गेलं निघून. जवळजवळ 16 किलोमीटर आम्ही चाललोय. इथून एवढं बरं का, मागचं तर आम्ही कॅल्क्युलेट बी केलेलं. हा विश्रांतवाडीचं वेगळं, इथलं वेगळं. इथलं 16 किलोमीटर चाललंय. पण लय धिंगाणा भाऊ, खोल एकदम जाळंदूर सांगायचं विषयच नाही. लय भाई मी फर्स्ट टाइम असं आलोय नाही का इथं. नाही तर मी शिक्रापूर किंवा तळेगाव सोडून मी दुसऱ्या पण त्या जयंतीला आजपर्यंत गेलो ना. पण इथली आगे गोळे भेटले नाही. आणि आपण जे मेन शोधत होतो ना ते अमेरिकन, ते भेटलंच नाही राहते. त्याचं लोकेशनच सापडं ना कुठे. ते महाग माणूस त्याला विचारते म्हणलं आहे पण लय आतमध्ये. आता आतमध्ये कुठे आहे काय म्हणला काय कळालंच नाही. शोधायला एक सापडतो तेच झालं. ते शोधायला गेलं दुसरं सापडत होतं आम्हाला. पण खतरनाक एकदम सगळे जे बी बघा ना एकदम एक नंबर. आता पहिलं गाडीकडे जाऊ आणि ते स्वप्नाला काहीतरी शोधू. हे यार त्याला मॅसेज टाका रे बाबा ते हरवलं. गाडी जवळ गेले का ते बघितलं गाईड. आता आमचा कार्यकर्ता जाऊ दे चला. आता काय बोलता त्याला बोलण्यासारखं बी नाही किंवा काय. चला आता गाडी पशी जाऊ पहिलं. तर मित्रांनो ही आमची परी आणि परी कुठेतरी उडून गेली होती. बरं झालं आली. नाहीतर आम्ही शोधतच होतो. परी जरा गायब झाली होती 2 मिनिटासाठी पण आली. लाईकीवर आलीच ती थोड्या वेळ. पुढे गेला होता. अरे माणसं बघा रे माणसं बघा. मी स्वप्नाला कसं ओळखत होतो माहिती का. स्वप्न आपल्या पुढे निघून गेल्यावर स्वप्ने हात वर करायला त्याची घडी बघत होतो. घडीन त्याचा कड घडी आणि कड त्याच्यावरून मी ओळखत होतो स्वप्ने म्हणून. पॉइंट होतं ना आपला. अरे नाही गळ्यात काय झालं, गळ्यात असे लय जणांचे होते म्हणून कन्फ्युज होत होतं. मी स्वप्नाचा हातच बघत होतो बघ. हात बघितला ना त्या हात बघितला की लगेच कळत होता नाही आपलंच आहे स्वप्न. हातवरती करून ह्याच्यासाठी गाडी पशी आला का रे तू लवकर. हा मोबाईल वर बोलत बसले राव काय. मी म्हणलं इथं काकांना वडापाव सोलून द्यायला मदत करत असेल. हा लवकर आला बघ ना येऊन इथं गप्पा मारत बसले फोनवर. जाऊ द्या चला. ए सिद्या पाय कसे आहेत आता. चल आता तुलाच गाडी चालवायची. चल बस पुढे गाडी चालवायला. स्वप्नेनंतर मागे निवांत. बरं चला गाडीत. मी मागच बसणार आहेत आता. माग जरा आपलं कसं सेफ आहे नाही का जागा. स्वप्न्या सरकी पलीकडे जरा. हा शिस्त बिस्त आहे का नाही. ए चला पब्लिक आता. यार खरं त्यो कुठे. ए प्रव्या तू बाहेर आहेस ना. पाणी बॉटल घेऊन ये आता. आईच्या गावात मी बसल्यावर लक्षात आलं मला. पाणी बॉटल आणा कोणीतरी जे आहे. अरे तिथं एवढं दुकान आहे ना. टपरी उघडी जा ना त्या टपरीवाल्याकडे. काय कारण तरी देते सिद्या राव. कारण सांग जरा यांना नवीन काहीतरी. ते म्हणतं इथं दुकान नाही कुठं. अरे म्हणजे हे कुठे बारक कोणते तुझा मित्र. येतो की इकडे इकडे किती. अरे काय भाऊ हरवले होते पण आमचं जाऊ दे. तू कुठे गेली कॉम्पिटिशन मध्ये बसलो होतो. तुझे काय येत नसतं डायरेक्ट घुसलो. युटर्न मार जिथून युटर्न असेल तुझं युटर्न घ्यायचं. प्राव्याला घेऊन जायचंय बरं का. थांबा बाहेर गेलाय तो. मला वाटते पुढे हे असेल बोगदा असेल. बोगदा पलीकडे कान असे वाजायला लागले. अरे मी तर डायरेक्ट कॉम्पिटिशन मध्ये होतो. डायरेक्ट सगळ्यांचे तुम्ही इकडे. तुला कळालं नाही का आम्ही कुठे तू तिकडे. मला माहिती होतं तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये येत नसते. मी बरंच घुसलो होतो.
अरे बाबा तिथं चालायला काय माणसं कुठे बी धक्का द्यायला लागली होती म्हणून म्हणलं नाही का जरा थोडंसं आपलं तर मागच राहू नाही ना. त्यातली त्यात तुला ओळखत कसं होतं माहिती का, तुला पुढे निघून गेल्यावर तुझा हाताचे कडे दिसत होते मला, मी नाचायचो बरंच हात वर करायचो. हा मग त्याच्यावरून मी ओळखत होतो, हा हे आपला दिसतंय बरं म्हणायचं, हे जनावर आपल्याच गोठ्यातलं. तर चला मित्रांनो, बाय बाय, टाटा, गुड नाईट, झोपा आता, घरी जाऊन नीट जावा तुम्ही पण. चला, जय भीम पब्लिक, चला बाय.